तर बघा मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्ही जर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुमच्या रजिस्ट्रेशनचा फायदा ह्या तुमच्या मुलाला होऊ शकतो। तुम्हाला जे पहिले 2 मुले असतील तर त्यांना स्कॉलरशिप देखील इथे मिळत असतो। जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। तर अगदी खूप सारे फायदे हे तुम्हाला मिळत असतो। जसे की तुम्हाला 2 मुले असतील तर 2 मुलांवर तुम्हाला जसे की पहिल्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंत हे तुम्हाला 2500 रुपये स्कॉलरशिप दिला जात असतो। त्यानंतर बघा 8व्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला 5000 रुपये स्कॉलरशिप दिला जात असतो। इतका फायदा आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला मिळत असतो आणि तुमच्या मुलांना देखील याचा फायदा होत असतो। त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे बघा मित्रांनो, त्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहे मुलाचं 75% अटेंडन्स असलेलं सर्टिफिकेट इथे लागणार आहे। म्हणजे मुलाचे 75% मुलगा हे वर्षातून शाळेत गेलेला असावा याचा मतलब असंच होतो। म्हणजे तुम्हाला अटेंडन्स सर्टिफिकेट इथे लागणार आहे 75%च्या वर। त्यानंतर बघा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे शाळेचं मुलाचं। त्यानंतर आधार कार्ड इथं मुलाचं लागणार आहे। त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर राशन कार्ड तुम्हाला लागणार आहे। तर इथं डॉक्युमेंट तुम्हाला दाखवलेले आहे, अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला लवकरात लवकर बांधकाम कामगार तुम्ही जर असाल तर हा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या मुलाला हे स्कॉलरशिप मिळत राहणार। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली बघण्यासाठी या चॅनलला फॉलो नक्की करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।